बरं. विचार करा की शाळेतला एखादा साधासा कार्यक्रम मुलांमध्ये खरंच मोठे बदल घडवू शकतो का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आज आपण अशाच एका उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. आनंद मेळावा. हा नुसता मेळावा नाहीये, तर एक अशी जागा आहे जिथे खेळता खेळता शिक्षण मिळतं आणि लहान मुलं आयुष्याचे पहिले महत्वाचे धडे गिरवतात. चला तर मग या विश्लेषणाची सुरुवात करूया त्या एका घोषणेनं, जी ऐकल्यावर मुलांचा उत्साह अगदी शिगेला पोचतो. आज आपण दुकान दुकान सुद्धा खेळणार आहोत. आहा, या एका वाक्यातच त्या संपूर्ण दिवसाचा सगळा आनंद दडलेला आहे, नाही का? तर हा आनंद मेळावा म्हणजे नक्की काय आहे? हा फक्त एक गमतीशीर कार्यक्रम नाहीये. याचे मुख्य उद्देश खूप मोठे आहेत. एक म्हणजे मुलांनी वर्षभरात जे काही बनवलंय, जे काही शिकलेत, त्याचं प्रदर्शन करणं. दुसरं म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं. आणि तिसरं, पालकांनाही शाळेच्या या प्रवासात सहभागी करून घेणं. चला तर मग ह्या मेळाव्याच्या तयारीच्या प्रक्रियेत जरा डोकावून पाहूया. गंमत आणि शिक्षणाचा हा दिवस यशस्वी करण्यासाठी नेमकी काय काय तयारी केली जाते? आता ही तयारी बघा, यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यासाठी लागणारं साहित्य पाहिलं का? सगळं किती साधं आणि आपल्या आजूबाजूला सहज मिळणारे आहे. म्हणजे बघा, टेबल, पताका, फुगे आणि सगळ्यात भारी म्हणजे मुलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू. खाण्यासाठी भेळ किंवा लिंबू सरबत आणि व्यवहारासाठी काय तर खोट्या नोट्या. म्हणजे बघा, शिकण्यासाठी काही महागड्या वस्तूंची गरज नसते. हेच यातून किती छान समजतं. आता आपण प्रत्यक्ष मेळाव्यात एक फेरफटका मारूया. इथे प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी खास ठरवलेलं आहे. चला पाहूया हे स्टॉल्स कसे काम करतायत आणि मुलं त्यातून काय काय शिकतायत. आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांची जबाबदारी काय आहे माहितीये? स्वागत करण्याची आणि आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन करण्याची. हे दृश्य किती सुंदर असेल, कल्पना करा. ही लहान मुलं दारात उभी राहून हात जोडून नमस्कार करत पालकांचं स्वागत करतात आणि मग वर्षभर त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या टेबलजवळ उभं राहून मोठ्या अभिमानाने पालकांना दाखवतात. या एका कृतीतून त्यांच्यात किती आत्मविश्वास येत असेल. आणि मग ते म्हणतात, हे मी बनवले आहे. या छोट्याशा वाक्यात किती अभिमान, किती आनंद दडलेला आहे. स्वतःच्या कामाची मालकी घेण्याची ही जी भावना आहे ना, ती त्यांच्या विकासासाठी खूप खूप महत्वाची आहे. चला आता पुढच्या स्टॉलकडे जाऊया. हा स्टॉल सांभाळत आहेत 4 ते 5 वर्षांची मुलं. आणि हा आहे खेळांचा स्टॉल, जिथे संवाद कौशल्यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो. इथे बघा, एक लहान मूल संपूर्ण स्टॉल सांभाळत आहे. ते येणाऱ्या लोकांना खेळाचे नियम समजावून सांगतं, खेळ खेळून घेतं आणि जिंकणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदनही करतं. इतक्या लहान वयात संवाद आणि सामाजिक शिष्टाचार शिकणं, हेच तर या खेळाचं खरं यश आहे. हे वाक्य बघा, किती स्पष्ट सूचना आहे. या रेषेवरून चेंडू बादलीत टाका. या अशा छोट्या छोट्या वाक्यांमधूनच मुलं स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने संवाद साधायला शिकतात. आणि आता आपण पोहोचलो आहोत मेळाव्याच्या सर्वात महत्वाच्या आणि गमतीशीर स्टॉलवर, खाऊचा स्टॉल. हा स्टॉल सांभाळत आहेत 5 ते 6 वर्षांची मुलं. आणि इथेच त्यांना गणिताची आणि सांघिक कामाची पहिली ओळख होते. इथे तर टीमवर्क बघण्यासारखं आहे. विचार करा, लहान मुलं पालकांकडून कूपन घेतायत आणि त्या बदल्यात त्यांना भेळ किंवा सरबत देतायत. आणि हे सगळं कसं होतंय? तर एक टीम म्हणून. म्हणजे बघा, एक जण प्लेट देतो, दुसरा त्यावर भेळ वाढतो आणि तिसरा चमचा देतो. कामाची ही जी विभागणी आहे ना, तीच त्यांना नकळतपणे सहकार्याचं महत्त्व शिकून जाते. आणि हे आहे व्यवहाराचं गणिताचं पहिलं पाऊल. एका कूपनला 1 वाटी भेळ. हे साधंसं गणित त्यांना कुठल्याही पुस्तकातून नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळतंय. यालाच म्हणतात खेळातून शिक्षण. तर या एका दिवसाच्या गमतीतून मुलांनी नेमकं काय मिळवलं? या सगळ्या कृतींचा त्यांच्या विकासावर नक्की काय परिणाम झाला? चला, यावर एक नजर टाकूया. या एका स्लाइडवर या संपूर्ण उपक्रमाचं सार आहे. आत्मविश्वास वाढला, सामाजिक कौशल्य शिकले, गणिताची ओळख झाली, सांघिक भावना म्हणजे काय हे अनुभवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या कामाचं कौतुक झाल्यामुळे चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान आलं, ते तर अमूल्य आहे. म्हणूनच हा आनंद मेळावा केवळ एक जत्रा नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा एक अविस्मरणीय अनुभव आहे. हे जे अनुभव आहेत ना, ते मुलांच्या मनात कायमचे घर करून राहतात. यातून मिळालेला आनंद,
आणि ही जी शिकवण आहे हा त्यांच्यासाठी आयुष्यभराचा एक मौल्यवान ठेवा ठरतो. तर मग हा आनंद मेळावा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतो की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे आणखी कोणते उपक्रम प्रभावी ठरू शकतात. या प्रश्नावर विचार करणं आणि त्याची उत्तरं शोधणं हाच तर या सगळ्या चर्चेचा खरा उद्देश आहे. एक गोष्ट मात्र नक्की, खेळातून मिळणारं शिक्षण हे मुलांचं भविष्य घडवतं हे आज आपण सगळ्यांनीच पाहिलं.